दूध मांगो खीर देंगे, दूध मांगो खीर देंगे, खीर देंगे। पाकिस्तानी भागाचं करायचं काय? मंगळवारी काश्मीरच्या पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला आहे त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शिर्डीमध्ये आज एक मशाल मोर्चाचं आयोजन केलं गेलेलं आहे। यामध्ये देशभक्त जे तरुण आहेत ते मोठ्या संख्येने सामील झालेले आहेत। काय त्यांच्या मनात चाललंय, काय त्यांच्या प्रतिक्रिया आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत। काश्मीरला झालेला हा जो हल्ला आहे हा फॅड हल्ला आहे आणि याच्यातून हिंदुस्थान कधी डचकणार नाही। भारताची भूमी वीर पुत्रांना जन्म देते। काश्मीरला झालेल्या 28 हिंदू लोकांच्या कतलीमागे पाकिस्तानचा नाजायज हात आहे आणि या निमित्तानं पूर्ण देश एकत्र झालेला आहे आणि त्या ठिकाणी 2 अतिरेक्यांना कंठस्थान या निमित्तानं घालण्यात आलेलं आहे। देशाचे पंतप्रधान आणि माननीय गृहमंत्री ह्या भ्याड हल्ल्याचं जशास तसं उत्तर देतील आणि देशातल्या 125 करोड जनतेला विश्वास देतील का भारताच्या नादी जर कोणी लागलं तर कोणाचे डोळे खपून घेतले जाणार नाही। जशास तसं उत्तर त्यांना दिलं जाईल। या निमित्तानं जम्मू काश्मीर मध्ये जो हिंदूंवर भ्याड हल्ला करण्यात आला या हरामींचं आम्ही खेचून काढणार आहोत। सरकारने लवकरात लवकर त्यांची त्यावर कारवाई करावी व पुन्हा हिंदूंवर काही हल्ले झाले तर आम्ही समस्त हिंदू बांधव त्याला तोंड द्यायला आम्ही तयार आहोत। या अशा भ्याड हल्ल्याला कोणीही घाबरणार नाही आणि त्यांना प्रत्युत्तर आम्ही देणारच आहोत। आपण पाहत आहात युवकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या अत्यंत लाऊड आणि आक्रोश करणाऱ्या प्रतिक्रिया आहेत। जय श्रीराम। आता जी घटना घडलेली आहे काश्मीर या ठिकाणी पुलवामा या ठिकाणी अनेक पर्यटक की जे 307 आपलं जे 370 कलम टाकल्यानंतर त्या ठिकाणी ही घटना पहिल्यांदा घडलेली आहे आणि त्या ठिकाणची शांतता भंग करण्याचं काम, त्या ठिकाणची आर्थिक नळी तोडण्याचं काम या पाकिस्तानी काही कुत्र्यांकडून काही लांडग्यांकडून घडलेला आहे आणि त्याचा निषेध म्हणून आज शिर्डीमध्ये सर्व धर्म समभावाची शिकवण देणाऱ्या बाबांच्या नगरीमध्ये आज हा आवाज नारा बॉर्डर पर्यंत पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी या सर्व भारतीयांकडून त्या गोष्टीचा घटनेचा निषेध व्यक्त करत आहोत आणि लवकरात लवकर भारत सरकारने याचा बदला घ्यावा आणि यांना कंठस्नान घालावं हीच या ठिकाणी मागणी असेल। भारत माता की जय। आज शिर्डी शहरामध्ये सर्व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने जो पहलगाममध्ये हल्ला झाला आणि त्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून आज शिर्डी ग्रामस्थ एकवटले आहे आणि पाकिस्तानचा आणि अतिरेक्यांचा निषेध करत आहेत। या हल्ल्यामध्ये आपले अनेक बंधू मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्यांना श्रद्धांजली व या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने मशाल मोर्चा शिर्डी शहरातून काढण्यात आलेला आहे। साईबाबा मंदिरापासून निघून हा मोर्चा आता निषेध सभेसाठी इथं जमा होत आहे। कशा प्रकारची कारवाई व्हावी अशी अपेक्षा? खरं तर आता पाकिस्तानावर सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज आहे। या ठिकाणी यांना एक पाकिस्तानला जसा सर्जिकल स्ट्राईक धडा शिकवला होता तसंच यावेळेस करावं अशी सर्व भारतीयांची इच्छा आहे आणि मोदी साहेब याचा निश्चितच विचार करतील आणि पाकिस्तानला धडा शिकवतील असा मला विश्वास आहे। आज या ठिकाणी पहलगामला झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व शिर्डी ग्रामस्थ संतप्त डोक्याने या ठिकाणी निषेध सभेसाठी जमलेले आहोत। तुम्ही सगळ्यांनी जर बघितलं हे कपल, हा मेलेला मयत माणूस हा नौदलाचा लेफ्टनंट जनरल आहे, लेफ्टनंट आहे। 16 एप्रिलला त्यांचं लग्न झालेलं आहे
आणि ते काश्मीरात हनीमून साठी गेलेले आहे आणि 22 तारखेला दुपारी त्या माणसाला धर्म विचारून गोळ्या घातलेल्या आहे. लग्नाला अवघे 6 दिवस झालेले आणि त्या बाईचा कुंकू पुसलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल व्हायरल झालेला, त्या मुलाचा बाप मेलेला आहे आणि 5 वर्षाचं लेकरू त्या माणसाच्या अंगावर ढसढसा रडतंय. हे चित्र पाहिल्यानंतर मनाला न पटणाऱ्या संवेदना होतात. कंधों से बड़ी छाती नहीं होती और धर्म से बड़ी जाती नहीं होती. ते आपण विसरता कामा नाही. आणि आपला धर्म विचारून जर आपल्याला कोणी मारत असेल तर त्यांच्याला नवरा व्हायला या ठिकाणी आपण सज्ज झालं पाहिजे. याच्या पलीकडे विचार करायचा नाही. आणि जर धर्म विचारून जर कोणी हल्ला करत असेल त्या प्रवृत्तीला त्या ठिकाणी ठेचण्याचं काम हे झालं पाहिजे. या निमित्तानं अमित भाई काल संध्याकाळी जम्मू काश्मीरला गेले. त्यांनी त्या सगळ्या मयत कुटुंबियांना भेट घेतली. अक्षरशः हळहळून ते लोक सांगत होते, पहिल्यांदा आम्हाला जात विचारली नाही, धर्म विचारला गेला. आम्ही धर्म सांगितला, आम्हाला गोळी घातली गेली. त्यातलेच एक हिंदू माणूस ज्याला फतवे वाचता येत होते त्यांनी फतवे म्हणले, त्याच्या शेजारनी झोपलेल्या माणसांनी फतवे म्हणले नाही, त्याला त्या ठिकाणी गोळी घातली गेली. अशा निष्पाप लोकांना मारलं गेलं. 28 लोक त्यात मयत झाले. केंद्र सरकारने ठरवलं त्यातले 2 दहशतवादी दुपारी मारण्यात आलेले आहेत. परंतु राहिलेले 4 दहशतवादी, त्यातले 2 फॉरेनचे दहशतवादी आहेत, 2 पाकिस्तानचे आहेत आणि 2 लोक जम्मू काश्मीरचे आहेत. 42 टेरर कॅम्प आहे पीओके मध्ये. एका टेरर कॅम्प मध्ये 130 ते 120 अतिरेकी आहेत. असे 42 लॉन्चेस पॅड आहेत. आणि पीओके हे सगळं पाकिस्तान चालवतं. आता वेळ आलेली आहे पीओकेला ताब्यात घेण्याची. नाही तर पाकिस्तानला जशाच्या तसा, म्हणजे त्यांनी 26/11ची आठवण या निमित्तानं करून दिली. 26/11ला तर जनरली त्यांनी गोळीबार केला, पण कालच्या हल्ल्यामध्ये त्यांनी फक्त हिंदू म्हणून मारले लोक. म्हणजे काय दर्शवता हे? आपला माणूस मारायचा हिंदू समाजाची महिला जिवंत ठेवायची. काय दाखवायचंय दुनियाला यांना? काय दाखवायचं काय? याचा अर्थ बटन घेतो. याच्या पुढे असं चालणार नाही. अजिबात भीक घातली जाणार नाही. मी या निषेध सभेत भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिर्डी शहराच्या वतीने निषेध करतो. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने निषेध करतो आणि अहिल्यानगरचे माजी खासदार यांच्या वतीने देखील मी निषेध करतो आणि थांबतो. माता की जय श्रीराम, जय जय श्रीराम. आपण या ठिकाणी सर्वजण संतप्त भावनेने जमा झाले आहोत. या देशामध्ये हिंदू म्हणून जन्म घेणं आणि हिंदू म्हणून जगणं जर गुन्हा असेल आणि हिंदू म्हणून जर आम्हाला मारलं जात असेल तर या देशातल्या प्रत्येक हिंदूने आता विचार करायची वेळ आलेली. ही घटना पहिली नाहीये. या देशाचा जर इतिहास उलगडून पाहिला तर हा देश हे अखंड हिंदू राष्ट्र नेहमी हिंदू ज्या ठिकाणी मारला गेला, हिंदू ज्या ठिकाणी पळून लावला गेला, तो भाग आज इस्लामिक दहशतवादाने भरला गेलेला आहे. ही हिंदूंची भूमी, या हिंदू महासागरापासून हिंदू कुश पर्वतापर्यंत पसरलेली भूमी वेळोवेळी याचे तुकडे होत गेले. याचं कारण काय हे आपण सर्वांनी शोधलं पाहिजे. या कारणाचा विचार करून, याचा अभ्यास करून इथून पुढे आता हिंदूंनी जगलं पाहिजे, संघटित राहिलं पाहिजे. मारणाऱ्यांना त्यांची जात बघितली जात नाही, त्याची भाषा विचारली जात नाही, तो कुठल्या प्रकारचे कपडे घालतो ते विचारलं जात नाही, त्याचा धर्म विचारला जातो आणि मग त्याला मारलं जातं. आता तात्या म्हटले एका जणाला फतवा वाचता आले, अरे पण त्यांनी फतवा जरी म्हटले त्याची चड्डी काढून पाहण्यात आलं हिंदू आहे का मुस्लिम आहे, त्याची सुनता झाली होती का नव्हती हे पाहण्यात आलं आणि मग त्याला मारण्यात आलं. म्हणजे तुम्ही काही जरी केलं तर तुम्ही हिंदू आहे हे जर लक्षात आलं तर तुम्ही मारले जाणार. हा आपल्या समोरचा खूप मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. हे काश्मीरमध्ये इथून मारा घडत आलेलं आहे, टार्गेटेड किलिंग काश्मीरमध्ये होत आलेली आहे. परंतु आता ही समस्या फक्त काश्मीर पुरता उरलेली नाहीये. काही दिवसापूर्वी पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबाद मध्ये याच पद्धतीने हिंदूंना निवडून हिंदूंच्या घरात आणण्यात आले, हिंदूंच्या दुकानात आणण्यात आले, मुर्शिदाबाद मधून हिंदूंना पलायन करून लावण्यात आलं. अरे खूप लांब पश्चिम बंगालमध्ये जायची गरज नाही. त्या औरंगाच्या मस्जिदच्या खळग्यासाठी नागपूरमध्ये जो महाल परिसर आहे तिथले जे वेगवेगळे भाग आहेत तिथे हिंदूंच्या घर निशाणी केली गेली. आजच्या दिवशी हिंदूंच्या घरा कुठले, हिंदूंच्या दुकानी कुठल्या आणि त्या दुकानी लुटल्या गेल्या, त्या हिंदूंच्या घर फोडले गेले, हिंदू व्यक्तींना मारलं गेलं.
ही स्ट्रॅटेजी काय आहे, ही मोडस ऑपरेंडी काय आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या या हिंदूंसाठी हा एकमेव फक्त भारत देश आहे, हे लक्षात ठेवा. आणि जर हा हिंदू असा वारंवार मार खात राहिला, वारंवार पळत राहिला, तर आपल्याला दुसरा पर्याय राहणार नाही. त्यामुळे आता मार खायचा नाही, मार द्यायच्या भूमिकेत आपण आलो पाहिजे. हिंदूंनी घाबरून पळायचं नाही, हिंदूंनी एक संघटित होऊन प्रतिकार करायचा, हिंदू म्हणून एकत्र यायचं, जातीपाती सर्वांनी विसरून जायच्या, सर्वांनी हिंदू धर्मीय म्हणून एकत्र आलं पाहिजे आणि हिंदूंवर आघात करणाऱ्या या लोकांना वेळीच धडा शिकवला पाहिजे. या हिंदू समाजावर येणारं संकट खूप मोठं आहे, ही मोडस ऑपरेंडी खूप मोठी आहे. यांना सपोर्ट करणारे लोक दुर्दैवाने भारतातलेच आहे. एकाने अंधारायचं आणि एकाने गोंधळायचं हे चालणार नाही. एक जण फटके देतो आणि एक जण येऊन तुमची क्षमा मागतो किंवा तुमचं सांत्वन करतं. ही मोडस ऑपरेंडी आता इथून पुढे चालणार नाही. इथल्या या देशातील सर्व मी मुस्लिमांना या निषेध सभेतनं मी एक प्रकारची त्यांना चितावणी देतोय की ही मोडस ऑपरेंडी तुमची चालणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे. या छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी हिंदूंचं साम्राज्य निर्माण केलं. दुर्दैवाने भारताच्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या सरकार किंवा तिथून पुढच्या 70 वर्षाचे सरकार हे तुष्टीकरणाची राजनीती करत राहिले. ज्यांच्यासाठी या देशाचे तुकडे झाले त्याच लोकांचा तुष्टी करेल या भारत सरकार 70 वर्ष करत राहिलं. त्याचा परिणाम म्हणून देशाचे आज अनेक तुकडे व्हायची वेळ आली आहे. या देशामध्ये लोक म्हणतात भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह. अरे 1947 ला या भारताला स्वातंत्र्य मिळालं, एक मुस्लिम राष्ट्र निर्माण झालं. मग भारतामध्ये हिंदूंचे हे हाल का, याचं कारण आपण शोधलं पाहिजे. या कारणावर आपण विचार केला पाहिजे आणि इथून पुढे या भारतामध्ये हिंदूंवर, हिंदू कुटुंबियांवर कोणी हल्ला केला जाणार नाही, हिंदू विभागला जाणार नाही. बटेंगे तो कटेंगे याची प्रचिती आपल्याला वारंवार येते. त्यामुळे आपण एकत्र आलं पाहिजे, एकत्र राहिलं पाहिजे. या प्रकारच्या हिंदूंवर हल्ले करणाऱ्या लोकांना जे मदत करतात त्या मदत करणाऱ्या लोकांवर आपण बहिष्कार टाकला पाहिजे, आर्थिक बहिष्कार टाकला पाहिजे. जर हिंदू म्हणून जर आपल्याला विचारून मारलं जात असेल तर आपल्याला काय भीती आली, तुझं नाव काय, त्या दुकानदाराला विचारायचं, त्याचा QR कोड स्कॅन करायचं, खरं नाव बघायचं आणि तरच व्यवहार करायचा. यांच्या आर्थिक नाड्या आवडल्याशिवाय इथून पुढे आता आपल्याला पर्याय नाहीये. यांना जर या देशात बंधू भावनेने जगायचं असेल तर एक लक्षात ठेवा, हा हिंदूंचा देश आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे, हा महाराणा प्रतापांचा देश आहे. आम्ही इथून आता पडणार नाही, आम्ही आता मार खाणार नाही. तुम्ही आता लक्षात ठेवा, जर जगायचं असेल तर बंधू भावनेने जगा, सर्वांशी प्रेमाने ऐक्याने वागून जगा. एकाने मारायचं आणि दुसऱ्यांनी सांत्वन करायचं हे आता चालणार नाही. त्यामुळे आता इथून पुढे लक्षात ठेवा, हा जो हल्ला झालेला आहे हा केवळ काश्मीरवरचा हल्ला नाहीये, हा संपूर्ण भारतावरचा हल्ला आहे, संपूर्ण हिंदू समाजावरचा हल्ला आहे. त्यामुळे संपूर्ण हिंदूंना मी आवाहन करतो की या निषेध सभेच्या निमित्ताने आपण सर्वजण आपल्या मनाशी खुणगार बांधू की आम्ही हिंदू म्हणून एक राहू. या हिंदू धर्मावर, हिंदू समाजावर आलेलं संकट हे माझ्यावर आलेलं संकट आहे. यामध्ये राजकारण, पार्टी, पक्ष, सरकार हे गेलं तेल लावत. कुठलंही सरकार असलं तरी हल्ले होतातच हे लक्षात ठेवा. आज देशात हिंदुत्ववादी सरकार आहे तरी हल्ले होतात. याचा अर्थ काय आहे, तर हिंदू संघटित नाहीये. हिंदू संघटित नसल्यामुळे यांची हिंमत होती आणि यांच्या पाठीशी उभे राहणारे, यांच्या तुष्टीकरण करणारे आपलेच हिंदू लोक आहे, भांडवळ आहेत. म्हणून आपल्या हिंदूंना मार खावा लागतो. म्हणून हिंदूंनी एकजूट होणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी आज या सभेच्या निमित्ताने सर्वांना विनंती करतो की इथून पुढे भारताच्या कुठल्याही भागात, कुठल्याही कोपऱ्यात जर हिंदूंवर अन्याय अत्याचार झाला तर आपण असं वेळोवेळी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येऊन हिंदूंची ताकद दाखवली पाहिजे. या निमित्ताने या ठिकाणी आपण सर्व शिर्डी ग्रामस्थांनी, शिर्डी शहरातल्या सर्व हिंदुत्ववादी तरुणांनी, संघटनांनी ही निषेध सभा घेतली. त्याबद्दल मी सर्व संघटनांचे, सर्व हिंदू समाजाचे या ठिकाणी कौतुक करतो आणि वारंवार याच पद्धतीने आपण एकत्र येऊ आणि हिंदू समाज संघटित ठेवू. जय श्रीराम. जय श्रीराम. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका.